स्वागत आपण पाहताय मुंबई ईस्ट वेस्ट। मँचेस्टर कसोटीमध्ये चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी झुंजार फलंदाजीचं दर्शन घडवलं। इंग्लंडनं पहिल्या डावामध्ये 311 धावांची भक्कम आघाडी घेतल्यावर भारतीय फलंदाजीची खडतर परीक्षा पाहिली जाणार हे नक्की होतं। त्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सनं पहिल्याच षटकामध्ये यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन या दोघांनाही शून्यावरच तंबूत परतवलं। 2 बाद 0 अशा केविलवाण्या स्थितीतून मग के.एल. राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी भारताला सावरलं। या दोघांनीही चिवट फलंदाजी करताना तिसऱ्या विकेटसाठी 174 धावांची नाबाद भागीदारी रचली आणि संघाचं आव्हान कायम ठेवलंय। चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा राहुल 87 तर गिल 78 धावांवर खेळत होते। भारत दुसऱ्या डावामध्ये अजूनही 137 धावांनी पिछाडीवर आहे। त्याआधी इंग्लंडनं पहिल्या डावामध्ये 669 ची महाकाय धावसंख्या रचली। कर्णधार बेन स्टोक्सने 141 धावांची आक्रमक खेळी केली।